शहरातील प्रमुख रस्ते आणि सार्वजनिक ठिकाणी वाहतुकीस अडथळा ठरेल अशा रीतीने लावलेल्या दुकानांच्या डिजिटल बोर्ड, फ्लेक्स आणि जाहिराती फलकांवर आता लातूर वाहतूक नियंत्रण शाखेने मोर्चा वळवला आहे. नागरिकांना व वाहनधारकांना अडथळा निर्माण करणाऱ्या अशा दुकानदारांना वाहतूक पोलिसांकडून थेट कायदेशीर नोटीस बजावण्यात येत असून नियमांचं उल्लंघन केल्यास 3 महिन्यांची कैद आणि दंडात्मक कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. बार्शी रोडवरील संविधान चौक परिसरातील अनेक व्यावसायिकांना या नोटिसा बजावल्या आहेत. शहरातील अनेक भागांमध्ये व्यापाऱ्यांनी आणि दुकानदारांनी रस्त्यावर किंवा पदपथांवर अतिक्रमण करून धोकादायक पद्धतीने आपल्या दुकानांचे बोर्ड लावले आहेत. त्यामुळे रस्त्यावरील रहदारीस मोठ्या प्रमाणावर अडथळा निर्माण होऊन वारंवार वाहतूक कोंडी होते, तसेच अपघाताचा धोकाही वाढतो. या गंभीर बाबीची दखल घेत वाहतूक नियंत्रण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज जिरगे यांनी संबंधित दुकानदारांना महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 मधील कलम 67 अन्वये नोटीस जारी केली आहे. सार्वजनिक ठिकाणी रस्त्यावर धोकादायक पद्धतीने बोर्ड लावून नागरिकांना त्रास देणारे कृत्य महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 67 नुसार 3 महिने कैद व 1000 रुपये दंड किंवा दोनही शिक्षेस पात्र आहे. यापुढे पुन्हा असे कृत्य केल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल असं या नोटिसीद्वारे स्पष्ट करण्यात आलं आहे. वाहतूक पोलिसांनी घेतलेल्या या कडक भूमिकेमुळे नियमांचं उल्लंघन करणाऱ्या दुकानदारांचे धाबे दणाणले असून शहरातील वाहतूक शिस्तबद्ध करण्यासाठी नागरिकांमधून या कारवाईचं स्वागत केलं जात आहे. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.